आपल्या शरीरासाठी पालक हा आरोग्यदायी तर आहेच, तर पालकाची वेगवेगळ्या आपण भाजी बनवतोच किंवा पकोडेही बनवतो. तर आज आपण मटार पालक कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पालक मी घेतलेत, तर पालक मी 15-20 पानं अशी निवडून घेतलेली आहेत आणि छोटी छोटी देठं पण त्याची ठेवून घेतलेली आहे आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ती आपण आता वाफवून घेणार आहोत. तर याप्रमाणे स्वच्छ करून घ्यायची आहेत. आता वाफवून कशी घ्यायची ते मी तुम्हाला दाखवते. एका कढईमध्ये मी 1-1.5 ग्लास पाणी घालणार आहे. 1-1.5 ग्लास पाणी आपण उकळत ठेवणार आहे. त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून साखर घातलेली आहे. आता त्यामध्येच आपल्याला ती पानं, स्वच्छ केलेली पानं त्यामध्ये टाकून घ्यायची आहेत आणि त्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे. 7-8 मिनटं आपल्याला उकळून घ्यायची आहे. उकळताना आपण पानं वर खाली करून आपण चांगली त्याला वाफवून घेणार आहोत. आपण झाकण ठेवायचं नाही आहे, नाहीतर पानांचा कलर चेंज होऊ शकतो. आपल्याला पालक हा हिरवागारच ठेवायचा आहे. याप्रमाणे 10 मिनटातच आपली पानं चांगली उकळून वाफवून निघालेली आहे. आता आपण एका गाळणीच्या साहाय्याने ते पानं गाळून घेऊया. याप्रमाणे आपण सर्व पानं गाळून घेतलेली आहे. आता त्यावर आपण थंड पाणी घालून घ्यायचं आणि स्वच्छ करून घ्यायची आहे. गरम पानं असल्यामुळे आपण थंड पाणी घालून त्याला स्वच्छ करून आपण घेतलेली आहे. आता आपण ह्या पालकाच्या भाजीला मिक्सरला लावून घेणार आहोत. तर त्यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्या पालकामध्ये मिक्स करायच्या आहेत आणि मिक्सरला लावून घेणार आहोत. याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला. आता एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल आणि 2 टेबलस्पून तूप आपण घालून घेतलेलं आहे आणि आता आपण जिरं घातलं आहे आणि लसूण बारीक चिरून घातलेलं आहे. 8-10 लसूण घेतलेत आणि ते बारीक चिरून घातले. लसूण जास्त घातलं तरी चालेल. 1 मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे आणि ते त्या फोडणीमध्ये परतून घेत आहे. कांदा चांगला मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लसूणही चांगले आपले लालसर भाजून झालेत. आता आपण त्याच्यामध्ये मटार मी 1 बाउल टाकलेलं आहे. मटार आपल्याला ह्या कढईमध्येच आपण वाफवून घेणार आहोत. या तेलामध्येच वाफवून घेणार आहोत. 2-3 मिनटं परतून झाल्यानंतर आपण त्याच्यात मसाले घालणार आहोत. तर लाल तिखट किंवा मालवणी मसाला तुम्ही 1 टीस्पून घालू शकता आणि धने जिरा पावडर मी 1 टीस्पून घातलं आहे आणि हळद घातली आहे आणि हिंग घातलं आहे आणि त्यामध्ये आपण गरम मसाला थोडासा घातला आहे आणि व्यवस्थित परतून घेणार आहोत. मसाले जळू नये म्हणून आपण थोडंसं पाणी घातलं तरी चालेल. तर पाणी आपल्याला 2-3 चमचेच घालायचं आहे. याप्रमाणे पाणी घालून आपण त्याला मटार थोडेसे शिजेपर्यंत आपण वाफवून घेणार आहोत. तर स्लो गॅसवरतीच आपल्याला 5 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. मसाले जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. याप्रमाणे मटारही आपले व्यवस्थित शिजले आहेत. शिजले नसतील तर थोडंसं 1-2 चमचे पाणी घालून परत तुम्ही शिजून घेऊ शकता. आता ही पालक आणि मिरचीची पेस्ट, 2 मिरच्या टाकल्या होत्या आणि पालक याची पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. स्लो गॅसवरतीच आपण सर्व ही भाजी शिजून घेणार आहोत, कारण लागणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला. आता आपण पालकची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी घालून म्हणजे 1-अर्धा कप पाणी घालून आपण त्याला परत वाफवून घेणार आहोत. तर झाकण पूर्ण लावायचं नाही, वाफ थोडीशी बाहेर जायला पाहिजे, नाहीतर पालक आपला कलर सोडू शकतो. त्यामुळे आपण थोडीशी झाकण उघडं ठेवून आपण ही भाजी आपण 5 मिनटं झाकून ठेवलेली होती. आता त्यामध्ये मी कसुरी मेथी 1 मूठ कुस्करून टाकलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपली भाजी तयार झाली आहे. पालक मटारची भाजी आपली खूप छान लागते. ही भाजी अशी करून नक्की बघा, तुम्हालाही आवडेल. आता आपण ही पालक मटारची भाजी तर तयार झाली, तुम्ही अशीही खाऊ शकता, पण त्याला
अजून चव येण्यासाठी आपल्याला फोडणी घालायची आहे. तर फोडणीमध्ये मी जिरं घातलं आहे, राई घातलं आहे, काश्मीरी मिरचीची पावडर टाकली आहे आणि 2 मिरच्या टाकल्या आहे आणि लसूण टाकलं आहे. ही फोडणी आपण त्याच्यामध्ये घालून घेतली आहे. लसूण, लाल मिरची, काश्मीरी मिरचीची पावडर आणि राई, जिरं हे घालून ही फोडणी त्याच्यावर टाकून घेतलेली आहे. अशी भाजी केल्याने आपल्या भाजीला चव खूप छान लागते. नक्की ट्राय करा. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.